म्हणजे आज आमच्या एवढ्या शेअर सेल झालेले आहेत आणि काहीतरी शेअर आमच्यामुळे आमच्या जीवनाचं काहीतरी शेअर तुम्हाला देण्याची खूप इच्छा आहे मला. बरं बरं बरं, काही अडचण नाही. म्हणते ना काय गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु कोण होते, तर मी तर स्पष्ट सांगतो की आकाश दादा अरे बापरे, कुठं नसावा. बस बस, अजून काय पाहिजे आकाश नाही दादा? नाही, खूप खूप क्रेडिट दिलं शेठ. आकाश दादा, शून्यातून जग निर्माण कसं करायचं हे फक्त तुमच्याकडनं शिकवलंय. तुम्ही जशी यंग पिढीला तुम्ही जसं प्रेरित करताय तसं आम्ही तुमच्याकडनं काहीतरी शिकून चल बरं. आज या धंद्यामध्ये या लाईन मध्ये उतरलेलो आहे आकाश दादा. आणि आज आपल्यासोबत रामेश्वर भाऊ पण नाही आणि गणेश शेठ पण नाहीये. हा, गणेश शेठ आहे, गणेश शेठ आहे बरं का? गणेश शेठ आहेत का? हा, गणेश तिकडे मित्रांनो. तिकडे गेलेला आहे तो पण येईल. अरे, दादा नमस्कार. नमस्कार. फिनिश फिनिश सगळं साफ का? 93 मधून 86 शेळ्या फिनिश, फक्त 7 शेळ्या उरल्या आता. क्या बात आहे. रेकॉर्ड म्हणते याला, रेकॉर्ड. हे बघा टॉप मित्रांनो. क्वालिटीचे तेल होत्या. रेकॉर्ड सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल दिवसभर फुल पाऊस होता फुल पाऊस आणि झाला. customer चालला, आणि customer फुल पावसामध्ये हा. हे फक्त बाळूबाबाची कृपा आहे, येडेश्वरीची आका दादाची साथ आहे. बस बस दादाची साथ असल्यामुळे हे बघा सगळ्या मित्रांनो. गोष्टी impossible झाल्या आहेत आता. हे बघा मित्रांनो, मॉडेल होता यावेळेस आका दादा, क्वालिटी बी एक नंबर क्वालिटी होती. एक नंबर. हा हो, सगळ्या ग्राहक खुश मध्ये जायले. हा ना, हो, दिसतंय ना शेड. मला सांगा 93 मधून फक्त 7 शेड्या खाली उरल्यात. याचा अर्थ विचार करा ना, किती शेड्या विकल्या का? म्हणजे जोक नाही ना. एवढं मी आकाश दादा, मी काय म्हणतो, मी नाही बोलत ना, माझ्या कस्टमर बोलतात गणेश दादा एक इमानदारी सांगा, आपल्या माझ्यासाठी शेळ्या बघण्यासाठी खूप आलेलं. दोनचं गिऱ्हाईक केलं होतं फक्त सोनूभाऊ धनगर यांना भेटण्यासाठी. हा. पायाला लागेल होतं त्यांना. हा हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणारच येते. बाळमामाच्या चरणी एवढीच प्रार्थना करा की माझ्या कस्टमरला सुखी समाधानी होऊ दे बस. बस बस, ही जेवढी मोठी माझ्या फॅनची हो. तेवढी मी तकलीफ मानू शकतो बाबू मामांच्या देवळामध्ये. बरोबर. बघा आता खालची क्वालिटी अशी आहे का दादा, तर वरची टॉपची कशी असते. बरं, खतरनाक असेल खरं. नान नाही करायचा मग आकाश दादा, यवतमाळला शेळ्या गेल्या आपल्या. हा. नान नाही करायचा हा. डायरेक्ट 21 शेळ्या नेल्यात त्यांनी. क्या बात आहे. अहो, नान नाही करायचा यवतमाळ तशीच गाडी येत्या गुरुवारी उतरणार आहे आका दादा. पुन्हा एकदा? धनगर आणि गणेश बच्चे पुन्हा एकदा पुन्हा टॉपचं एकदा. model येईल. बर, हो. हे बघा मित्रांनो, जबरदस्त जोडी ही देखील मित्रांनो, खतरनाक. 1.5 वर्षापासून फुल जोरात चालू आहे. सपोर्टाच्या पुढे काही नाही फुल आकाश जोरात दादा. चालू तुमच्या आहे. मार्गदर्शनाखाली जशी गाडी आली 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 गेली गेली, आली आली गेली गेली, विषय चालू आहे मित्रांनो. खतरनाक. आणि क्वालिटी आणतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं जंगलामध्ये खरेदीचं कष्ट भरपूर आहे. ऊन असो, पावसाळा असो, हिवाळा असो मित्रांनो. परराज्यामध्ये जाऊन म्हणजे दुसऱ्या राज्यातलं खाणं पिणं सगळा फरक मित्रांनो, फरक पडत असतो. खूप कष्ट आहे. वाटतं तेवढं प्रत्येक गोष्ट सोपी नसते. हे बघा, तिकडनं 11-12 लाख रुपये इन्व्हेस्ट करणं आणि ते 11-12 लाख रुपये इथं आल्यानंतर काढणं खूप मोठा टास्क असतो मित्रांनो हा देखील. 8-8 दिवस फिरणं पडतोय आका दादा जंगलमध्ये. बरोबर. तेव्हा माल मिळतोय. बरोबर बरोबर. आणि बाजाराचा माल नसतो सगळ्यात महत्वाचा. शेतकऱ्याच्या घरी जाऊन, त्याच्या दावणीला जाऊन, त्याच्या शेडवर, गोठ्यात, जंगलातून रानात, माल खरेदी करतो जंगलात, आकाश जिथं पटेल, जिथं वाटल्या इथं शेळ्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या, तिथं जाऊन मित्रांनो खरेदी केली जाते. पूर्ण जंगलातून खरेदी करतो. ते काय म्हणतात ना, आपण काही हिरो नाही आहेत. फक्त जी कृपा आहे माझ्यावर, फक्त बाळूमामाची आणि माझ्या मित्रांच्या ज्याचा आशीर्वाद आहे माझ्यावर. खास म्हणजे ते गिऱ्हाईक बकऱ्या घेण्यासाठी नाही आले होते सोनूभाऊ धनगरकडे, फक्त भेटायला आलेले होते. हे बघा, मी पायाला काय झालं. पायाला लागला त्यांना घरी. मला एवढी माहिती पडलं की सोनूभाऊची गाडी येणार आहे. ते येणारच होते, पण नित्य त्यांना पायाला लागलं, गाडीवरून पडले बिचारे. पहा मित्रांनो, इथपर्यंत आले ते. त्यांना गाडीवरून पडले ते, पण स्पेशल सोनूभाऊ धनगर यांना भेटण्यासाठी गिरायक आले. हिरो नाही, फक्त या लोकांच्या जीवावर आपण हे करतोय फक्त बस. याला म्हणता क्वालिटी तुम्ही एक नंबर देता ना हो, क्वालिटीचा विषय ना. त्याच्यामुळे. तर मग इतकं लांब हो, 300-350 किलोमीटर. बाळू मामाची कृपा आहे त्यांच्यावर. टॉप क्वालिटीचा मॉडेल दिला आका दादा. याला म्हणते प्रेम भावना. हो. आकाश दादा परत एकदा टॉप क्वालिटीचं मॉडेल, याला म्हणते वस्तू नान खुळा. यांची बी एक कहाणी ऐकून घे गणेश भाऊ. हा. यांची बी एक कहाणी आहे. दादा त्यांनी पुऱ्या मंडळीने व्हिडिओ कॉल केला होता. मी त्या दिवशी शनिवारी बाजारात होतो. आमचे जे मित्र आहेत त्या साईडला राहते, त्यांनी आपल्या विश्वासावर यांना इथं पाठवलेलं आहे. अच्छा. त्या मंडळीने त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना बकऱ्या पण मार्केटमध्ये दाखवणार. मी एकमेव होतो सोनू धनगर, आणि आज माझ्या नावावर आलेले आहेत शेळ्या ऐकायला. हो. किती दुरून आले आहेत विचारून पहा तुम्ही कस्टमरांना बघता. कुठले दादा. मी नाही बोलत काय आपलं टायटल, मी नाही बोलत, माझं गिराईक बोलत आता. 300 किलोमीटर आले डायरेक्ट. दौंडचे आले आका दादा. 300 किलोमीटर आले फक्त सोनूभाऊ धनगर यांच्या नावावर, ते बी क्वालिटी घ्यायला. जशी क्वालिटी पाहिजे होती दादा तुम्हाला, तशी क्वालिटी भेटली का. हा, 50 शेळींमधून फक्त त्यांनी किती शेळ्या धरल्यात? 8 शेळ्या दिल्या आकाश दादा त्यांना. 50 शेळींमधून विचार करा तुम्ही. याला किती म्हणते भाव दिला त्यांना. टॉप क्वालिटीचं मॉडेल आणि नानखुळा वस्तू दिली सोनूभाऊ धनगर यांनी. बघा, बघा शेळ्या
सगळ्या जवानीच्या आहे आकाश दादा. बघा फक्त एवढी एक शेळी लेट आहे, फक्त एवढी म्हैस बस. जे आहे ते त्यांना सांगून दिलं की एवढी शेळी लेट आहे. ते पण लेटी म्हणतो तुम्हाला डायरेक्ट. कसा वाटला दादा सौदा? हा हे बघा आकाश दादा गाडी घेऊन आले ते. हे हे माणसं घेऊन आले त्यांना असं आहे का? माझ्या गिरायकांना सुखरूप घेऊन येण्याबद्दल आपलं लागले अभिनंदन. इथपर्यंत पोहोचल्याबद्दल दादा. हा हे बघा ही गाडी घेऊन आले ते दादा ड्रायव्हर आहेत. वस्तू एकच नंबर दिला आहे त्यांना, टॉप क्वालिटी. चला टाका मग आता. असं अहो दादा सौदा कसा झाला का हो? काय किंमत नाही झाला दादा सौदा? 22,000 रुपयाने एकच नंबर क्वालिटीच्या 22,000 रुपयाने दिल्या शेळ्या फक्त. टाका चला. याला म्हणते टॉपचं मॉडेल आकाश दादा. नाननेकराचा वस्तूचा पाहून घ्या. एकच शेळी घ्यायसाठी 4 व्हीलर घेऊन आलाय भाऊ, ते बी बारामती वरून. कशी घेतली हा? 26,000ला पाहून घ्या. टॉपचं मॉडेल दिला सोनू भाऊ. एक नंबर नाक घेऊन चालला तो नाक आपल्या कंपनीचं. असं आहे ना, एकच नंबर आहे. हे बघा 4 व्हीलर घेऊन आले ते. हा भाऊ, भाऊ बी खुश आहे. हा चल जाऊ दे टाक. ए भाऊ टाक चल. खुश झाला ना? हो जाय. या टॉप क्वालिटीचे दिले आकाश दादा म्हशी म्हणते इनला. नानपुळा वस्तू आहे. पाहून घ्या शेळी आहे. हे बघा सगळ्या जवळ आलेल्या शेळ्या. चालू गाडी उतरली आणि लगेच त्यांनी पकडल्या. बघा सोनूभाऊ धनगर या म्हैस म्हणते. हा सगळ्या जवळ आलेल्या शेळ्या दिल्या. बघा नानफुळा वस्तू आहे. पाहून घ्या हाईट. बोलते म्हैस. एकच नंबर. ते गरीबाच्या म्हशी सगळ्या जवानीचे आहे. पूर्ण जेवणाचा माल. कसा झाला सोनूभाऊ सौदा? नंबर सौदा झालाय. आपण मोराचा सौदा केला नाही भाऊ. आई म्हणून सर सकाळी सकाळी दादा काय भाव दिले आपण खेळायला? 23,500 रुपये. 23,500 ने चांगले. क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी एक नंबर. एक नंबर आहे ना. मी नाही बोलत, माझा गिराईक बोलतो. तुम्ही स्वतः त्यांना विचारा. आता गाव कुठलं आहे? बारामती. बारामतीला दिल्या आहे मित्रांनो शेळ्या. टॉप क्वालिटीच्या काढल्या आहे. 12 शेळ्या दिल्या आहे फक्त त्यांना, पण 12च्या 12 माप काढलंय त्यांनी. चेहरा मोकळा बघून घ्या कसा आहे. याला म्हणते. एक मिनिट त्यांना विचारा एकदा की किती दिवसापासून आपल्या संपर्कामध्ये होतात. 15 दिवस झाले संपर्कामध्ये होता आम्ही. सोनूभाऊ धनगर यांचा व्हिडिओ 15 दिवसापासून पाहत जात होते. काय म्हणतो चला घ्या, अशा घ्या. गाडीत भरा त्यांनी. गाडी पण आणली मित्रांनो त्यांनी. इथं प्युअर एचएफ आहे हो. नानफुळा वस्तू आहे. काय हे बघा आकाश दादा 6 दिलाय त्यांना. टॉपचं मॉडेल दौंडकरचे शेळ्या एकच नंबर दिलाय त्यांना. हे बघा 6 शेळ्या घ्यायला किती माणसं आले? 7 माणसं आले. ड्रायव्हर एक 8. हा माणूस खास तुमच्या भेटीला आलता आकाश दादा. मला आकाश दादाला बघायचंय म्हणे. का हो बघायचंय ना? कुठलाय माऊली? दौंडचे. किती घेतल्या? 6 घेतल्या.
काय दामानं घेतल्या? 25,000 रुपये. क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी क्वांटिटी एक नंबर. एकच नंबर आहे ना? एकच नंबर. नान खुळा ना सोनू धनगर कडं. हे बघा वस्तू दिल्या आहे त्यांना. नान खुळा वस्तू आहे. आका दादा कंबर एवढ्या शेळ्या आहे टॉप क्वालिटीच्या. सकाळी 4 वाजेचे आले होते ते. 25,000 म्हशी तर. म्हशी सारख्याच आहे ना. भाऊ आवडलं ना? हा भाऊ साठी खरंच हा भाऊ आला होता फक्त शेळ्या घ्यासाठी. 6 शेळ्या दिल्या त्याला. एकदा होते डान्स. पाहून घ्या आका दादा. ग्राहक खुश म्हणजे आपण खुश आहे. अजून चालू आहे सौदे. हे आपण दिले. परत एकदा 20 शेळ्या दिल्या मित्रांनो. 20 शेळ्या टॉपचं मॉडेल दिलं. नाही बाकीच्या वर. हे बघा आता या शेळ्या 20 शेळ्या टॉपच्या शेळ्या दिल्या. नमस्कार दादा. नमस्कार. कुठले? नागपूर. नागपूरचे. किती शेळ्या घेतल्या? 20 शेळ्या घेतल्या. काय भावाने? 21,000. 21,000 रुपयानं ही गाडी आणली त्यांनी. बघून घ्या. सोनू भाऊ किती शेळ्या दिल्या? 21 का? एक वाढवली का? हे बघा क्वालिटी कशी आहे? नंबर 1. नंबर 1 आहे ना? हो. सोनू भाऊ धनगर यांच्याकडे क्वालिटी या शेळ्या दिल्या आहे. बरा चला ह्या दिल्या आहे आपण. आकाश दादा त्यांना 8 शेळ्या. ओ सोनू भाऊ कुठले? यवतमाळ. यवतमाळचे. दादा कैसा लगा सोनू भाऊ का स्वभाव? जबरदस्त लगा. ऐसा आहे क्या? सोनू भाऊ धनगर यांची क्वालिटी कशी आहे? एक नंबर. हे बघा आकाश दादा 8 शेळ्या घ्यायला ते 6-7 जण आलेले. हो यवतमाळ वरून. दादाला शेळ्यांचा विषय असा होता. दादाला गण शेळ्या घ्यायच्या होत्या. पण त्याला पाहिजे होतं माप. अच्छा त्यांनी फक्त मोजून फक्त 8 शेळ्या काढल्या तिथं. आणि नेक्स्ट टाइम अजून येणार आहेत ते. बर. फक्त आपल्या गाडीच्या आशेवर होते बिचारे. सकाळपासून येऊन बसले. असं आहे. पहिला पण येणार आहे. चालेल चालेल. पुढची गाडी लवकरच. बर. हे बघा शेळ्या. अहो पण काय नगानं घेतले तेवढं सांगितलं नाही तुम्ही. काय नगाने घेतल्या दादा? दादाच सांगितलं आता काय झाले. 20,000 प्रमाणे. 20,000 प्रमाणे. मोकळा होता दादा. हा चालेल चालेल. हे बघा काय दादा तोलावरच्या म्हशी दिल्या आहे त्यांना. 2 शेळ्या दिल्या आहे. बाबा कुठले? आष्टी जिल्हा बीड. बीडकरचे. काय भावाने घेतल्या बाबा? 51,000 घेतलंय. बघा आकाश दादा म्हशी म्हणते इनला जवळ आलेल्या आहे. दोघं बहिणी घेतल्या यांनी वंड्या. बाबा क्वालिटी कशी आहे? एकच नंबर आहे ना? हे बघा आता यांनी या 2 शेळ्या घ्यायसाठी 5 जण आले. ते शेळ्या बी टॉपच्या काढल्या बाबांनी. हे बघा ही गाडी आणली त्यांनी. चला टाका. परत एकदा आकाश दादा या 10 शेळ्या दिल्या आहे. सोनू भाऊ कुठे दिल्या? असं आहे का? धनगर आहेत. जय मल्हार माऊली. एकच नंबर टॉप क्वालिटीचे दिले. नानखुळा कंपनी दिली. नानखुळा वस्तू बी एकच नंबर दिली मित्रांनो. घेतल्या ना तर कोणाची पारी दिली नाही डायरेक्ट. हे बघा टॉपचं मॉडेल म्हणता याला. दाम बी कसा लागला? दाम दिला त्यांनी पण वस्तू बी तशी गेले गणेश. तसंच दिलाय. कसा घेतला दादा? 24,500 ने. 24,500 न. किती नग? 10 नग. 10 नग घेतलाय मित्रांनो त्यांनी. विषय म्हणजे काय का ना त्यांच्या मनात आणि ध्यानात काही नव्हतं. हे बी आता 2 दिवस पहिले आपल्या पाठीचा व्हिडिओ सुटला होता का? हा यांनी पाठी सुद्धा मागितल्या होत्या. हे मामा आहेत आपले बरं का. हा हा, मामा ध्यान ठेव थोडस. बघा आकाश दादा हे मामा आहेत आता आमचे. यांना 10 शेळ्या टॉपचं मॉडेल दिलंय. एक शेळी जणलेली तिला 2 बच्चे आहेत. बाकी पूर्ण मांडीवरच्या शेळ्या आहेत. अच्छा पाहून घ्या इकडं. अडप चडप म्हशी डायरेक्ट म्हशी. हे बा हे बघा माप म्हणते याला. हे बा या 2 आकाश दादा किती रुपयाच्या शेळ्या आहेत त्या? अशा तर कितीच्या 3च्या मध्ये 10 मध्ये. पाहून घ्या म्हशी. बघा आकाश दादा. बघा या शेळ्यांचं माप. लंब्याला चक. पाहून घ्या आहे बोलते क्वालिटी. एका नंबर वस्तू दिली. कुठले दादा?
इंदापूर बारामतीला दिले मित्रांनो. हे बघा, त्यांना गाडी पण करून दिली आपण इथून. एक नंबर टॉप क्वालिटीचं दिले आहे. चला टाका. छोट्या घ्या पहिले, छोट्या मोठ्या नंतर टाका माझं. बाबा चला आत करा. जाऊ द्या. जय बाळू मामा. म्हशी दिल्या मित्रांनो, म्हशी. नानखोळा वस्तू दिली. दोघं वंडींचा जोडा एकच नंबर आहे. हा, ते मोठे दोन. झालं तामा. हे बघा, अजून एक गाडी आली. बघा मित्रांनो, टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या दिल्या आकाश दादा. पहिल्या वेतीच्या डायरेक्ट दादा त्यांना. दादा कुठून आले होते तुम्ही? डाऊन मधून का? मेरवाडी का? किती दिवसापासून कॉन्टॅक्ट होता आपला? 8 दिवस. असं आहे ना. आपण पहिले पाटांचा व्हिडिओ टाकला, पण पाटांचा विक्री झाल्यानंतर तुमचा फोन आलेला होता डायरेक्ट. आकाश दादा खास म्हणजे एकदम भरोशाचे माणसं आहेत आपले आणि एकदम जवळचे आहेत. आणि रात्री आपल्याकडे मुक्कामी पण आहे. काय दादा कशी सोय? काय दगा फटकाय का इथं? तुम्हाला काय बोललो? तुम्ही समोर या. तुम्ही तर मला म्हणे ऑनलाईन टाका बोलले होते की नाही? खरं आहे की खोटं हे बघून घ्यायचं. इथं काम आहे, खात्री करायचं काम आहे आपलं. हे बघा, अशा पहिल्या वेतीमध्ये दिले आकाश दादा संपूर्ण. हे बघा, पूर्ण पहिल्या वेत्यामध्ये दिलेले डायरेक्ट. नानखोळा पाठीत डायरेक्ट आकाश दादा, एकदम नानखोळा. पुऱ्या मांडीवरचे आकाश दादा. लेट लूट काहीच नाही. सगळ्या महिना 15 दिवस अशा जण डायरेक्ट. काही तर मी 8 दिवसाची 8 एखादी बकरी खाली होऊन गेलो वापस. हे बघा दादा, गावाचं नाव काय सांगितलं आपण एकदा? मळत आपलं तुमचं नाव स्वतःचं? किरण बंडलकर. किरण मंडळकर. तुमचं दादा? गोरख मेरगड. गावाचं नाव? मेरगवाडी. जिल्हा दौंड का? बघा दादा, विश्वासावर. पुणे का? आणि काय किमतीने घेतल्या ते इमानदारीच सांगा. आता 22,500. कसा वाटला तुम्हाला व्यवहार? एकच नंबर होता ना. हे बघा, आपण ज्यांना आपल्याकडे आले होते मुक्कामी त्यांना इथून गाडी पण करून दिली. काय भाड्यात चालले मोरे साहेब? 16,000 रुपये. 16,000 रुपयात किती शेळ्या? 20 शेळ्या. म्हणजे त्यांचे ऍडजस्ट करून दिले तुम्ही? हा, एक दोघांचं शेळी- adjust केलं. असं आहे का? एक कुठं चालले अजून घेऊन? एक दौंडला आहे हा. आणि एक बाकी इंदापूरला आहे. इंदापूरला. बघा, म्हणजे यांना फक्त 7,000 रुपयामध्ये यांच्या घरपोच शेळ्या चालल्या दादा. आता फक्त 7,000 रुपयामध्ये. हे बघा, परत एकदा आकाश दादा टॉप क्वालिटीचा मॉडेल 5 दिले आपण. संध्याकाळ झाली दादांना याला. दादा शिर्डीवरून आले. कुठून आले काका? शिर्डी साईबाबा. कशा घेतल्या? 22,000 रुपयानं 5 शेळ्या घेतल्या. आका दादा मॉडेल म्हणजे मॉडेल दिलंय त्यांना टॉपचं. शेळ्या एकच नंबर आहे. पाहून घ्या शेळ्या. डबल आड्डी माप दिलंय सगळं. काकांनी बी एकच नंबर क्वालिटी काढली. हे बघा क्वालिटी कशी काका? हा,
शेळ्या आवडल्या ना? हे बघा ही गाडी आणली त्यांनी मित्रांनो, छोटा हत्ती आणली 5 शेळींसाठी. हे भाऊ आहे. चला टाका. हे बघा आकाश दादा 1 2. हे बघा गर्दी एकच नंबर. हे बघा स्कॉर्पिओ आणले. हे बघा नमस्कार. हे बघा पुढे गेला होते. हिला पुढे घ्या बरं थोडी. हे बघा सोनूभाऊ धनगर. हे बघा गिरायक आले. बाबाला पाठव का? थोडी पुढे घेऊन घ्या. आता गाडी खाली होती. हे बघा गिराईक अजून येत आहे. आता गिराईक येणार आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय सोनू धनगर यांच्या फार्मवरती. जसं की तुम्हाला नेहमीच आपण दाखवत असतो. श्री बाळूमामा प्रसन्न. आज किती शेळ्या वगैरे आपण पाहू. जस्ट आता आलोय मित्रांनो, बघूया कसं काय आहे. अरे बापरे, हॉल सगळं तरी कामं दिसते. खाली दिसतंय, इकडे दिसत आहे बकऱ्या 3 आणि 3 7 बकऱ्या दिसत आहे. गाडी आली होती गुरुवारच्या दिवशी. हे बघ सोनू इकडे. सोनू भाऊ नमस्कार. नमस्कार आकाश दादा. बर बकऱ्या आवरल्या? साप पूर्ण साप. काय बात पूर्ण करता साप. मित्रांनो. गाडी आली आहे गुरुवारी, बरोबर ना? बरोबर. गुरुवारी आपली गाडी असते, त्याच्यामुळे इकडे असं काय जमलं नाही. पण आज आलो तर सगळं साप आकाश दादा. पूर्ण साप. पूर्ण साप. बर क्वालिटी कशी असेल सेट? क्वालिटी म्हणजे तुमच्यासारख्याचं प्रेम आणि गिरायकाचं प्रेम हा तुमच्या व्हिडिओच्या मार्फत बरोबर. आज जे काय मी महाराष्ट्रामध्ये नाव कमावतोय हा. त्याच्यासाठी आकाश दादा मनापासून तुम्हाला धन्यवाद. थँक्यू अभिनंदन तुम्हाला अजून पुढील वाटचालीसाठी. म्हणजे मी आज आलो, पाहिलं की मला इथं बकऱ्या मित्रांनो पाहायला भेटल्या आणि फक्त 7 बकऱ्या पाहायला भेटत आहे. आणि टोटल किती बकऱ्या होत्या गाडीमध्ये? आकाश दादा टोटल म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणलं 80 गाडीला आणलेल्या होत्या मी. हा आणि घरी माझ्याजवळ 13 शेळ्या होत्या. म्हणजे 93 शेळ्या आपल्या कशा होत्या आकाश दादा. बर. फक्त 100ला 7 कमी शेळ्या होत्या आकाश दादा. 100ला 7. हा. आणि गुरुवारी ज्या दिवशी गाडी उतरली हा. त्या दिवशी 50 शेळ्या विकल्या आकाश दादा. बर बर. दुसऱ्या दिवशी पाणी चालू असताना बी कस्टमर मायबापांनी आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यांच्या मनापासून आभार. आभार मानतो मी. काल दिवसभर पाऊस पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण जवळपास, महाराष्ट्र होता आकाश दादा. बरोबर. हो मानावं लागेल कस्टमर मायबापांना, ते आपल्यापर्यंत पोहोचले. दिवसभर कस्टमर क्वालिटीवर चालले काहीतरी होते. हा, काहीतरी विश्वास ठेवला त्यांनी. बरोबर. पण दिवसभर त्यांनी देवाणघेवाण केली आपल्यासोबत. मित्रांनो काल मी सोनूशी बोललो झालं की सोनू पाऊस खूप चालू आहे म्हटलं धुळ्यामध्ये, पण माझं काही यायचं जमणार नाही. तर ते म्हणे आकाश भाऊ आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे. पण त्यांचा फोन आला की एवढं गिराईक चालू आहे आकाश भाऊ, दिवसभर गिराईक चालू आहे म्हणे पावसामुळे. बरोबर ना? बरोबर. तर आता फक्त किती 7 शेळ्या उरलेल्या आहेत? आता आकाश दादा 7 फक्त 7. फक्त 7 उरल्या. क्या बात आहे मित्रांनो. म्हणजे टोटल किती 83 म्हणले का? 93 100ला 7 कमी. 93. हा हो आकाश दादा. 100ला 7 कमी शेळ्या मित्रांनो विकल्या. म्हणजे विचार करा तुम्ही. रेकॉर्ड वर जबरदस्त. रेकॉर्ड रेट म्हणजे विषय काय आहे, ते बाळूमामांचा आणि गिराईक मायबापाचा प्रेम. बरोबर. या दोन व्यक्तींच्या आशीर्वादामुळे आज मी हा. या मित्रांनो तुम्ही पाहू शकता क्वालिटी आणायची स्किल त्यांच्याकडे होती आणि त्यांना गिराईक द्यायचं स्किल आपल्याकडे होतं. आणि दोघी मिळून जो धिंगाणा चालू आहे खतरनाक जबरदस्त. म्हणजे जशी गाडी आली 2 दिवसात पूर्ण माल विकला जातो, कधी कधी 2 तासातच विकला विकला जातो. जातो. हा. आता पहिल्या दिवशी किती विकला तुम्ही? 53 शेळ्या विकल्या आकाश. पहिल्या दिवशी 53 विकला. मित्रांनो हे देखील रेकॉर्ड आहे. पहिल्या दिवशी 53 शेळ्या दुसऱ्या विकल्या. दिवशी 27 शेळ्या विकल्या. दुसऱ्या दिवशी 27 शेळ्या दिल्या. बस विकल्या काही 1-2 चालूच होत्या. बरोबर. एवढ्या शेळ्या उरल्या 93 शेळींमधून हा आकाश. 93 मधून मित्रांनो 93 मधून. फक्त एवढ्या उरल्या ना. 7 मायबाप उरल्यात फक्त. दुसरं बस. काही नाही. या लक्ष्मी उरल्यात 7. गाबणी आपण पूर्ण गाबणी आकाश दादा. फक्त एक शेळी दुधाची आहे. हा. ती पण लागलेली दिसते नाही. समोर दिसते ना. ही एवढी लागलेली फक्त बस. बरोबर. बाकी सगळ्या टोटली शेळ्या गाबणी लागल्या. गाबणीचा. हा एवढ्या शेळ्या उरल्यात आपल्याजवळ आता. याच्या व्यतिरिक्त माल नाहीये. हा. आणि पुढच्या गाडीचं नियोजन मी तुम्हाला लवकर कळवणार आहे. येत्या हप्त्यामध्ये येऊन जाईल. हा काय येऊनच जाईल आकाश दादा. बाळूमामाच्या आशीर्वादाने बाळूमामाच्या आशीर्वादाने हा. गिरायकाच्या प्रेमबुद्धीने येऊन जाईल. हा? येऊन जाईल आकाश दादा. बरं बरं. आता किती किती शेड्या कुठं कुठं दिला ते सांगा. आकाश दादा सगळ्यात पहिले तर आमची जी एक सुरुवात झाली सगळ्यात बेस्ट म्हणजे हा तर यवतमाळ. यवतमाळ. कुठे आलं आपलं यवतमाळ? बरोबर. बरोबर. हा हा हे आपलं डायरेक्ट नागपुरापाशी आलं यवतमाळ. भंडाऱ्यापासून यवतमाळ. हा यवतमाळ. सगळ्यात पहिले बोवणी आपण त्यांना दिल्या शेळ्या. यवतमाळला हा काय भाव दिल त्या? त्यांना आपण आकाश दादा 20-500 शेळ्या दिल्या. 20-500 दिल का? क्या बात. हा त्यांना 20 शेळ्या दिल्या. आणि नंतर त्यांना 20 दिल्या आता आपण. हा आणि नंतर मग आपण
यांना दिले आहेत, डाऊनवाल्यांना दिले आहेत 10 शेळ्या. 10 शेळ्या. हा, बरोबर आपल्या इथले लोकल होते त्यांना 8 9 जसं ज्याला जशी आवड असते तशी बरोबर. या हिशोबाने आपण सगळ्यांना शेअर केलेले आहेत. आणि कालच्या दिवशी एवढ्या भर पावसात हां एवढे मायबापदाचे गिराईक आलेले होते की काय सांगा तुम्हाला, एककडे पाऊस एककडे गिराईक. पण आपलं त्यांना एवढंच विनंती होती की सुखरूप या मामा हो, सुखरूप घरी जा, सुखरूप घरी जा. व्यवहार करण्याचं काम माझं, बरोबर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला खात्रीशीर माल भेटल. बरोबर हा, क्वालिटी क्वांटिटी हे तुमच्या सोबतच जाणार आहे. बरोबर. मी नाही बोलत, माझं गिराईक बोलतो. गिराईक बोलतो. या हिशोबाने आपण शेळ्या सगळ्यांना दिलेल्या आकाशाचा. बरोबर. एक तर असं होतं आकाशाचा, एक किस्सा तुम्हाला सांगतो मी. हां एक कस्टमर असं होतं माझं डाऊनचं, कुठलं? डाऊन. दौंड. डाऊनचं हां ते कस्टमर असं होतं आकाशाचा हां की त्याला फक्त एवढं माहिती पडलं. हां तसं तर मी व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणारच आहे ते. हां तर त्याला फक्त एवढंच माहिती की सोनू धनगर यांची गाडी येणार आहे. हां. आकाश दादा त्या माणसाची सगळी तयारी झाली, त्याचा दुसऱ्या दिवशी ऍक्सिडेंट झाला. अरे त्याच्या पूर्ण पायाला पाटा असल्यामुळे हां. तरी त्या माणूस इथपर्यंत आला. विचार करा तुम्ही. अरे बापरे. फक्त काय म्हणतो, शेळ्या नाही घ्यायच्या, हा. फक्त सोनू धनगर यांची क्वालिटी बघायची आणि त्यांना भेटायचंय. क्या बात आहे. एवढंच बोलला तो. हा. पण तिथेच आपले पैसे वसूल झाले हो आकाश बरोबर, दादा. बरोबर. तिथेच आपले पैसे वसूल झाले. हा. त्याला म्हणते बाळूमामाची कृपा आणि आपल्या जी गिराईक मायबापांचा आशीर्वाद बरोबर. आज आपल्या सोबत आला. दुसरा काही नाही पाहिजे आपल्याला. क्या आणि 2 शब्दात व्यवहारी केले आकाश दादा मी. हा का? हा, हायस्ट दाम काय लागला? हायेस्ट दाम मध्ये आकाश दादा घन लागलेला आहे. 28चा पण लागलाय, हा. लो मध्ये लो 20-500चा पण लागलाय. बरोबर. काय सांगा तुम्हाला आता. हा. आता तुम्हाला मी व्हिडिओ टाकायला त्या मार्फत तुम्ही सगळ्या आपल्या जनता जी बघते, हा. जे आकाश दादांच्या युट्यूब चॅनलची जे वाट बघत असते नवीन व्हिडिओची, हा. त्याच्यामध्ये हा जो व्हिडिओ जाईल ते बघतीलच आणि ते तुम्हाला सांगतीलच की बरं. काय दाम लागलाय कसा लागलाय. मी नाही बोलत, माझं गिरायकच बोलणार आहे त्याच्यात पण. बरोबर. तुम्ही क्वालिटी बघा, क्वांटिटी बघा, सगळं गिरायकाच्या सोबतच दिलं या पाळीला आपण. क्या बात हा, आहे. कोणाला नाराज केलं नाही, सगळ्याला भरूनच दिलेलं आहे. हा. हा, आदेश होता बाळूमामांचा, फक्त बवणी कर बेटा तू चाल पुढं. हो. हो. क्या बात आहे. तर मित्रांनो बघा, जे आहे ते सत्य आहे, समोर आहे. पूर्ण शेड बघा, पूर्ण शेड खाली आहे. काहीच विषय नाही, शेळ्या एवढ्या आहेत फक्त. आणि एवढ्या शेळ्या इथं बांधलेल्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा. पुढच्या गाडीचं नियोजन कधीपर्यंत तरी? पुढच्या गाडीचं नियोजन आता शुक्रवारपर्यंत येऊन लागेल. शुक्रवारपर्यंत येऊन जाते. हा, येऊन लागेल. आली तर गुरुवारी येईल, नाही तर गुरुवारी मग पण येऊ शकते, पण शुक्रवारचा आपण शुक्रवार सांगून पक्का ठेवतो. हो, धरून शुक्रवार जाऊ. पक्का सांगून ठेवतो. बरोबर. तुम्हाला जसं व्हिडिओ मार्फत तुम्हाला तिकडून आम्ही कळवू तसं हां हां. तसं तुमची वाट बघत असतात चॅनलची, बरोबर. त्यानुसार आपण व्हिडिओ सोडू सगळ्यांना. चालतं. ते पण चालतं. गाबणी किती त्या गाडीमध्ये? आका दादा A to Z शेळ्या गाभणे होत्या, 3 शेळ्या खाली होत्या फक्त 3 शेळ्या खाली आणि 3 शेळ्या गेलेल्या होत्या. गेलेले होते. त्यांचे पण व्हिडिओ काढले आपण, त्या पण दिलेले आहे. बरोबर. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत शेवटचं गिराईक चाललं आपल्यापर्यंत. हा का? हा, त्यांना पण आपण शेळ्या दिलेल्या आहेत. पुरा टॉप क्वालिटीचा मला काय दादा, हलकी मध्ये हलकी शेळी नव्हती नाही आपल्याला का? आपल्याकडे. हा फक्त आपण देत गेलो फक्त गिरायकाचा भर भरून. हा. मी बोललो ना, माझ्याकडे व्यापारी एवढे येत होते, पण ह्या पहिला जनतेने काय म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी जो विश्वास दाखवला, मी त्याच्यावर उभं राहिलो. खास म्हणजे आज शेतकऱ्यांना माझी पुरी गाडी सेल झालेली आकाश आता. क्या बात आहे. हो, सांगायचं कामच नाही डायरेक्ट क्वालिटी बघून शेतकरी सांगतो की स्वतः की सोनू भाऊ आणि अजून एक पॉईंट असा की तुम्हाला व्यापाऱ्याला सुद्धा तुमच्याकडे शेळ्या त्याला घेणार पुरत्या. हा, पुरते. हा. व्यापारी बी आपल्याकडे येतात ना दादा. आकाश दादा मागच्या 2-3 गाड्या मी पूर्ण व्यापाऱ्यांना सेल केलेल्या होत्या. आणि ते इथून पुढे विकू राहिला तू. हा. ते इथून पुढे विकायचे, त्याच्यापेक्षा मग शेतकरी स्वतः कॉन्टॅक्ट करून येतोय आता आपल्यापाशी. बरोबर. असं म्हणजे तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्हाला काहीतरी थोडंफार काहीतरी मार्गदर्शन वाढतंय. जसं तुम्ही आम्हाला सांगितलं सोनू भाऊ, क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्हाला द्यावा लागेल, त्या हिशोबाने बरोबर. आम्ही उभे दाखवत आहात. मित्रांनो, आपण सोनूभाऊ सांगितलं तर सोनूभाऊचं मार्केटला टिकायचं आहे तर तुम्हाला 2 पैसे तिकडे जंगलामध्ये कितीही पेकावं लागले, किती महाग क्वालिटी आणले, ती पण क्वालिटी इथं आल्यानंतर जे माझे दर्शक आहेत त्यांना क्वालिटीच लागते. आणि क्वालिटी इथं आल्यानंतर तसंच झालं. मागील पूर्ण 1.5 वर्षापासून जोरदार एकदम कार्यक्रम खतरनाक चालू आहे. क्वालिटी आणताय आणि क्वालिटीच विकताय. म्हणजे तुम्ही अगदी बघा ना, शेवटपर्यंत तुम्हाला उंच पूर्ण माप पाहायला भेटणार आहे. पूर्ण डबल 100ला 7च शेळ्या कमी होत्या आणि 7च शेळ्या उरल्या पण आहे आकाश दादा. 100ला 7 100 7 होत्या पण 7च उरल्या पण आहे दादा. हे बघा, 100ला 7 शेळ्या कमी होत्या. 7चा आकडा लागलाय, सत्ता आली हातात. सत्ताही आली, फक्त विश्वास आला हे गिरायकाचा, दुसरं काही नाही आकाश दादा. बरोबर. फक्त आपण क्वालिटी मार्कप्रमाणे माल मित्रांनो, दिलेला आहे. अगदी म्हणजे घरासारखं काय, काही टेन्शन नाही. तुम्ही कधीही आले, काय वाटलं तुम्हाला, तुम्हाला वाटतं की नाही परवडत, काही अडचण नाही. पण पुरवडेबलच व्यवहार सोनूभाऊ करत असतात. लांबून कस्टमर येतात, 2 जास्त आस न करता थोडे निघाले देऊन मोकळे होतात. म्हणून बस आपलं तेच आहे.
लोक एवढे दूर येतात त्यांच्यासाठी कशाला आडत बसायचं, बरोबर. पैसे देऊन मोकळे होऊन जायचं. जा बा. जे आपण मागच्या वेळेस पाठींचा व्हिडिओ टाकला होता, हा काय झालं पाठी कशा विकल्या ते? पाठी आका 16,100 रुपये माझी पाठी विकलेली आहे. 1600 मध्ये हा. मस्त दाम, आता चांगला एकाच दाम. झटक्यात काम झालं, तुम्ही व्हिडिओ टाकला हा संध्याकाळी लगेच टोकन आलं समोरच्या, दुसऱ्या दिवशी भरायला राहा. ऐका, शेळ्या कुठं गेल्या त्या? हा रायगड विभाग, क्या बात आहे. रायगडावरून आलेले होते डायरेक्ट. हा रायगड पण पाठीला टॉप चॅनल तसे. पाठी म्हणजे आता आका दादा आणि या शेळींच्या अगदी लेवलच्या पाठी पाठी पाहून होत्या. मला वाटतं की तुम्ही ठीक योग्य दरात पाठी दिला, एकदम खरंच पाठी भारी दिला तुम्ही. पहिल्या विकत हा होत्या आणि आका डाय दादा. बकरीचं माप पत्र आहे. माप म्हणजे या शेळींचं माप आतापर्यंत अशा पाठी आल्या नव्हत्या. नसते आल्या, अजूनपर्यंत नाही आल्या. आणि आता पुढची गॅरंटी नाही येतील का नाही येतील. तेच नाही सांगू शकत आका दादा, उद्या काय भेटेल त्याचा भरोसा नाही ना. हा मग बरोबर बरोबर. हे बघा तुम्ही पूर्ण साफ झाले, पूर्ण कच भरलेलं. 2 दिवसामध्ये 93 शेळ्या होत्या आपल्या, फक्त 100ला 7 कमी असतात. बरोबर. आज बघा फक्त 7च शेळ्या उरलेल्या आहेत. 7 शिड्या बोललेल्या आहेत. काल दिवसभर सुका सारा का हा, बदल पूर्ण सुका शेळी आपली बाहेर सुद्धा जात नाही आका दादा. आपल्या म्हणजे मटेरियल एवढं खाऊ घालायचं शेळी. बघा गव्हाण होती. हा, हे गव्हाणामध्ये बघा की असं आपण स्कट वगैरे हे असं तोडून ताळून टाकतो त्यांना. हे बघा त्याच्यामध्ये आपल्या शेळ्या असतात पूर्ण दिवस. क्या बात आहे. तर मित्रांनो, अशा शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. चाळीसगावातील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातीलच काठीवाडी शेळींचा प्रसिद्ध व्यापारी सोनू बोधनकर यांची दर आठवड्याला जवळपास 70, 75 ते 80 काठीवाडी शेळींची गाडी मित्रांनो चाळीसगावमध्ये येत असते. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे आणि जळगाव जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा आहे. तर ज्याला कोणाला माहीत नसेल त्यांनी बघा. आणि बरेच कस्टमर काय करत असतात, त्यांच्या लोकेशनवरून फोन करत असतात आणि व्यापाऱ्यांना विचारत असतात की आमचं गाव किती. तर मित्रांनो, यांना तुमचं गाव माहित नाहीये, तुम्ही तिथून चाळीसगाव सर्च करा. तुम्हाला समजून जाईल की हा तुम्ही आणि किती बरेच अंतरावर लोक जाता. विचारतात व्यापाऱ्यांना गाडी भाडं किती लागेल. तर मित्रांनो, तो अंदाज आहे तुम्हाला तुमच्या गाडीवाला विचारून. तुमचा जो गाडीवाला असेल तो बहुतेक चांगलं योग्यच भाडं देईल. आमचाही गाडीवाला असतो, पण याला कसं असतं थोडंसं इकडनं जावं लागतं म्हणून. हा हा तिकडचं तुमचा ओळखवाला असलं तर 1000 दोन. आता आमच्याकडे जे 2-3 कस्टमर आले होते ह्या पहिला, ते फक्त रात्री आपल्याकडं संध्याकाळी आले, रातभर मुक्कामी राहिले. त्यांना मी शब्द दिला होता की तुम्हाला मी गाडी करून देईल. बरोबर. तिथून त्यांना आपण 2दा गाडी करून दिली 2 कस्टमरांना. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत आणि आमचा जो गाडीवाला असतो मित्रांनो, समजा 1000-2000 जास्त घेतली पण तो एक अनुभवी असतो. अनुभवी असतो. शेळ्या कशा घेऊन जायच्या, ब्रेक कुठं मारायचे ते सगळं त्याला समजत असतं. आणि रस्त्यात कुठे काय एंट्री आहेत, काय गोष्टी, सगळ्या गोष्टी मित्रांनो त्याला समजत असतं. रात्रीचा रस्ता कुठला खराब आहे, दिवसा कुठला चांगला आहे, म्हणजे या गोष्टी सगळ्या कळत असतं मित्रांनो. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळे सौदे लाईव्ह बघा. सोनू भाऊ, एकदम मस्त आका दादा. जय बाळू मामा. जय बाळू मामा, जय महाराष्ट्र.